महादेव क्रोधित झाले आणि तिथेच ते भस्म झाले. आणि त्याच्यानंतरनं मग सगळ्या देवांनी त्यांना मनवलं, की हीच सती माता आहे, हिच्यासोबत लग्न करा, असं तसं, तसं तसं. तरी पण ते म्हणत नव्हते, नाही मी सती मातेला नाही विसरू शकत. पण देवांनी कसं तरी मनवलं प्रत्येक गोष्टीला आणि पुन्हा त्यांनी लग्न केलं. सती मातेची पण लॉयल्टी इतकी, की महादेवाला म्हणजे माझ्या पतीला जर हे घरचे माझ्या नवऱ्याला ॲक्सेप्ट करत नाहीये, तर मला हे शरीर पण नको म्हणून तिथेच ती भस्म झाली. ही आहे लॉयल्टी. अजून काय सांगू? ही लॉयल्टी तुमच्या कार्टूनमध्ये आहे का ते सांगा? अधरा दादा म्हणे, "कृष्णा का नाही राहिला लॉयल राधासोबत?" कृष्ण हा रॉयल नाही राहिला. कोण म्हणतं कृष्ण रॉयल नाही राहिला? कृष्ण आणि राधाचं ऑलरेडी लग्न झालंय दादा आणि कृष्ण आणि राधा हे एकच आहेत आणि एका शरीराचे लग्न कसं होऊ शकतं आणि ते एकत्र कसे राहू शकतात? बट ऑलरेडी ब्रह्मदेवांनी दिंडीरवनात ब्रह्मदेवांनी स्वतः कृष्णा आणि राधेचा विवाह लावून दिलाय. बट ॲक्चुअली प्रेम काय असतं, निखळ प्रेम काय असतं आणि लॉयल्टी काय आहे ना, हे सांगण्यासाठी भगवान